हाय स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. तर आज आपण पाहणार आहोत सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय आहे. ओके, तर हा केमिकल कायनेटिक्सचा 11वा लेक्चर आहे. हा केमिकल कायनेटिक्सचा 12th लेक्चर आहे. तर आज आपण पाहणार आहोत सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. पहा, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कशाला म्हणतात. याच्या अगोदर एक डेफिनेशन तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होता. तर ते एक्झाम्पल्स काय आहे तर हे झाल्यानंतर सांगतो. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय पहा. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन is defined as the actually the rate of reaction, the rate of reaction is higher order but behave as first order reaction. Okay, first order reactions त्याला काय म्हणतात, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. काय सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज डिफाइंड ॲज ॲक्च्युअली द ऑर्डर ऑफ रिएक्शन, रेट नाही, order of reaction is higher order but behave as first order reaction is called as pseudo first order reaction, is called pseudo first order reaction. Okay, for example, hydrolysis of methyl acetate. हे एक्झाम्पल झालेलं आहे. हायड्रोलिसिस ऑफ मिथाइल ॲसिटेटचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. काय आहे आता सुडो फर्स्ट ऑर्डर एक्झाम्पल समजून सांगतो. CH3COOCH3 मिथाइल ॲसिटेट, ॲक्वियस कंडिशन, H2O हायड्रोलिसिस करण्यासाठी यूज केलेला आहे. फॉर्मेशन ऑफ CH3COH, हा ॲसिटिक ॲसिड तयार झाला, प्लस CH3OH फॉर्मेशन झालेला आहे. तर हा मिथाइल अल्कोहोल तयार झालेला आहे. ओके, हायड्रोलिसिस. द रेट लॉ इज, तर ह्या केमिकल रिएक्शनचा रेट लॉ काय असेल सांगा. हे माहिती आहे, रेट इज इक्वल टू काय असतो, के, कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3, मी याला के डॅश करतो. ओके, के डॅश CH3COOCH3 आणि कॉन्सन्ट्रेशन काय असेल मग H2O. ओके, तर हा जो आहे तर याचा जो ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असेल मग, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 1 1 2. ओके, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2, म्हणजे सेकंड ऑर्डर रिएक्शन्स. ओके, it is second order reaction. Okay, but H2O present in large amount. Okay, large amount. H2O काय सॉल्व्हेंट आहे, तो that are present in large amounts, म्हणजे हा कसा आहे, खूप जास्त प्रमाणात आहे. H2O present in large amount, hence concentration of
concentration of H2O remains constant. तो कसा असतो मग रिमेन्स कॉन्स्टंट असतो का, कारण त्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे तो कशावर डिपेंड आहे, मग फक्त H2O कसा आहे खूप लार्ज अमाऊंट मध्ये असतो, मग हा जो आहे मिथाइल ऍसिटेट हा कमी प्रमाणात असतो. मग याला हायड्रोलिसिस करण्यासाठी याच्यामधलं जे वॉटर मॉलिक्युल्स लागणारे आहेत ते खूप कमी लागणार आहेत. ओके, वॉटर मॉलिक्युल्स खूप जास्त आहेत, लार्ज अमाऊंट मध्ये आहेत, त्यापैकी थोडे मॉलिक्युल काय होणार आहेत, रिएक्टेड होणार आहेत. कशासाठी, याला हायड्रोलिसिस करण्यासाठी. ठीक आहे, मग बाकीचा जो काही H2O आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये कसा असतो, रिमेन्स कॉन्स्टंट असतो. म्हणून काय लिहिलंय, ते फर्स्ट म्हणजे काय सेकंड ऑर्डर आहे. इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन but H2O present in large amount, hence concentration of H2O remains constant. कॉन्सन्ट्रेशन कसा असतो, मग H2O चा remains constant असतो किंवा तो अनरिएक्टेड राहतो. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, इथं हा जर कॉन्स्टंट असेल तर आपलं असं लिहिता येईल कसं ना, रेट इज इक्वल टू K डॅश CH3 COO CH3, याला मी K डबल डॅश म्हणतो. का, याचं कारण इथं सांगतो पहा, कारण पुढे सांगायला याच्यामध्ये काय, H2O कसा आहे, मग कॉन्स्टंट आहे. H2O कसा आहे, कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट असेल तर त्याला मी K डबल डॅश म्हणलेलं आहे. कॉन्स्टंट असेल तर म्हणून इथं K डबल डॅश लिहिलेलं आहे. ओके, हा K डबल डॅश म्हणून त्याला फक्त थोडंसं रिअरेंज म्हणून इथे लिहितो मी. रेट इज इक्वल टू, इथे लिहितो पहा, रेट इज इक्वल टू K डॅश K डबल डॅश CH3 COO CH3. ओके, म्हणजे ह्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे, आता रेट इज इक्वल टू K, आता हे काय आहे सांगतो मी. आता K डॅश K डबल डॅश इक्वल टू काय केलेलं आहे मी, तर K ठेवून दिलेलं आहे. ओके, K डॅश K डबल डॅश इक्वल टू काय केलेलं आहे, K ठेवून दिलेलं आहे. ओके, hence it is first order reaction. Hence it is first order reactions. पहा एवढं पॉइंट आहे काय, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. आता डेफिनेशन्स काय परत एक वेळेस समजून सांगतो. सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज डिफाइंड ॲज ॲक्च्युअली द रेट ऑर्डर ऑफ रिएक्शन इज हायर ऑर्डर. ऍक्च्युअली त्या केमिकल रिएक्शनचा रेट ऑर्डर ऑफ रिएक्शन कसा असतो, हायर ऑर्डर असतो, पण तो बिहेव करत असतो. ओके, तो काय करायला, बिहेव करायला. ओके, बिहेव ॲज फर्स्ट ऑर्डर, तो कसा आहे मग फर्स्ट ऑर्डरचा बिहेव करत असतो, इज कॉल्ड ॲज सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन्स. पहा आता ह्या केमिकल रिएक्शनचा ऍक्च्युअली ऑर्डर ऑफ रिएक्शन्स म्हणजे ह्या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे, सो दॅट आर डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. मग रिएक्टंट कोण आहेत, तर हे दोन आहेत, मग यांच्यावरच ह्या केमिकल रिएक्शनचा रेट डिपेंड आहे. मग असं जर असेल तर यांचा ऑर्डर ऑफ रिएक्शन काय येणार आहे, मग सेकंड ऑर्डर. म्हणून इथं काय लिहिलं आहे, इट इज सेकंड ऑर्डर रिएक्शन. पण तर हे काय झालं, मग हायर ऑर्डर. पण काय म्हणलेलं आहे पुढे पहा, बट H2O प्रेझेंट इन लार्ज अमाऊंट. तर H2O कसा असतो, सॉल्व्हेंट जो आहे तो खूप जास्त प्रमाणात असतो. ओके, खूप जास्त घेतलेला आहे, म्हणजे त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे H2O चं खूप कमी प्रमाणामध्ये काय होत असतो, रिएक्टेड होत असतो. खूप निग्लेजिबल मध्ये काय होत असतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते डिक्रीज होत असते, खूप निग्लेजिबल मध्ये, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ॲज इट इज राहिल्यासारखं राहतो. ओके, म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन H2O चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजच झालेलं नाही. ओके, असं त्याचं काय झालेलं आहे तर लक्षात येत असते. म्हणून H2O कसा आहे, मग तो ॲज इट इज आहे, जशाला तसंच आहे, म्हणजे रिमेन्स कॉन्स्टंट आहे. आणि कॉन्स्टंट असेल तर काय लिहिलं इथं पहा, H2O कॉन्स्टंट आहे म्हणजे K डॅश केलं मी, तर कॉन्स्टंट आहे म्हणून इथं K डबल डॅश केलं पहा, H2O ला K डबल डॅश, आणि K डॅश K डबल डॅशला इथं काय केलेलं आहे मी, एका जागी लिहिलेलं आहे. ओके, हे इक्वेशन्स फक्त याला रिअरेंजमेंट केलं, आणि ह्यांना K डॅशला K डबल डॅशला काय म्हणलेलं आहे, K म्हणलेलं आहे. ओके, तर ठीक आहे, तर पुढे काय होणार मग, आता ह्याच्यावरून काय सांगता येतं आपल्या इथं काय, मग फर्स्ट ऑर्डर आहे. पण या केमिकल रिएक्शनच्या ऍक्च्युअली जे ऑर्डर ऑफ रिएक्शन हायर ऑर्डर म्हणजे सेकंड ऑर्डर आहे, पण तो बिहेव करायला कशाचा,
फर्स्ट ऑर्डर असण्याचा. सो दिस इज द सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. तर हे सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स याच्या अगोदर सुद्धा मी एक एक्झाम्पल हे आहे ते एक्सप्लेन केलं होतं, तुम्हाला सांगितलं होतं, ते तुम्ही पहा नेमकं काय आहे. आणि तेच सेम जसाला तसं जे आहे ते सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स इथं आपल्याला सांगता येते. ओके, तर हे झालं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. तर नेक्स्ट पॉईंट आपण पाहूत आता, तो म्हणजे कोलिजन थेअरीचा पॉईंट आहे. ओके, कोलिजन थेअरी नेमकं काय आहे त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर हे झालं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स, कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स. पहा नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्या आफ्टर मधला, कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स. बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स, कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन्स. पहा आता कोलिजन म्हणले की काय, एकमेकावर काय होणे, आदळणे. एकमेकावर काय होत असतात, आदळत असतात. म्हणजे रिॲक्टंट्स मॉलिक्यूल जे आहेत ते एकमेकावर आदळत असतात. द रिॲक्शन्स कॅन बी टेक्स प्लेस व्हेन द कोलिजन कॅन बी टेक्स प्लेस. ओके, मी लिहितो पहा, द केमिकल रिॲक्शन can be takes place when collision occurs between the reactant molecules. Okay, the chemical reaction can be takes place when collision occurs between the reactant molecules. केव्हा होत असते केमिकल रिॲक्शन, केव्हा होत असते, जर समजा त्या रिॲक्टंट मॉलिक्यूल मध्ये कोलिजन झालं तर. म्हणजे त्या रिॲक्टंट मॉलिक्यूल काय करत असतील, एकमेकावर जर आदळत असतील. ओके, आता हे गॅसेस मॉलिक्यूल्स आहेत किंवा लिक्विड मॉलिक्यूल असतील, तर ते काय करत असतात, एकमेकावर आदळत असतात. तेव्हाच त्यांच्यामध्ये काय होत असते, रिॲक्शन होत असते. कोलिजन म्हणजे आदळणे. The chemical reaction can be takes place when collision occurs between the reactant molecules. केव्हा होत असते मग, जर समजा त्यांच्यामध्ये जर काय होत असेल तर कोलिजन होत असेल तर. ठीक आहे, पुढं नेक्स्ट काय सांगतो पहा याच्यामध्ये, द रेट ऑफ रिॲक्शन is equal to the rate of collisions. पहा, जेवढं कोलिजन होईल तेवढं त्या केमिकल रिॲक्शनचा रेट काय होत असतो, वाढत असतो. फिनिश, एवढंच आहे. आता याच्यामध्ये काही डेफिनेशन्स वगैरे काही पॉइंट्स दिलेले आहेत पहा. आता ते पॉइंट्स मी तुम्हाला एक एक काय ते एक्सप्लेन करतो. आता याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन एनर्जी एक डेफिनेशन दिलेलं आहे पहा. ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे नेमकं काय असते तर त्याबद्दल सांगितलेलं आहे. पोटेन्शियल एनर्जी काय आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर ओरिएंटेशन काय असते, ओरिएंटेशन म्हणजे काय, नेमकं त्या रिॲक्टंट मॉलिक्यूल कसे असले पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशन जर असतील तरच काय होत असते, त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे कसं, रिॲक्टंट जे आहे ते कसे असले पाहिजे, त्यांची साईज जे आहे ते एकमेकांची कशी असली पाहिजे, नियर अबाउट असली पाहिजे, सेम. म्हणजे नियर अबाउट थोडेफार सेम असली पाहिजे, तरच त्याच्यामध्ये काय होत असते, केमिकल रिॲक्शन होत असते. जर त्यांच्यामध्ये एनर्जी डिफरन्स खूप जास्त असेल तर डज नॉट टेक्स प्लेस केमिकल रिॲक्शन्स, तर तिथं केमिकल रिॲक्शन होत नाही. तर हे आपल्याला काय सांगता येते, ओरिएंटेशन जे आहे ते आपल्याला एक्सप्लेन करता येते. पहा नेमकं काय आहे. फॉर द रिॲक्शन occurs
म्हणजे फॉर द रिएक्शन ऑकर्स द colliding molecules collide with each other. For the reaction occurs, the colliding molecules collide with each others. Okay, and produces minimum kinetic energy. Is called activation energy. तर काय ते सांगतो का. आता फॉर द रिएक्शन ऑकर, जेव्हा केमिकल रिएक्शन होत असते तेव्हा काय झालं पाहिजे, ते कोलायडिंग जे मॉलिक्युल्स असतात, जे रिएक्टंट मॉलिक्युल्स असतात, ते एकमेकाला काय झाले पाहिजे, एकमेकावर कोलिजन केले पाहिजे. जर समजा ते एकमेकावर कोलिजन करत असतील तर त्यांच्यामध्ये काय तयार होत असते की एनर्जी तयार होत असते. आणि त्या मिनिमम जी काही एनर्जी तयार होत असते, कायनेटिक एनर्जी तयार होत असते, त्यांना काय म्हणतात, ऍक्टिव्हेशन एनर्जी. एक एक्झाम्पल सांगतो का. जर समजा आपण एखाद्या यात्रेमध्ये किंवा जत्रेत गेलो, तर आपण कुठं गर्दीच्या ठिकाणी गेलो, समजा आता गणपती येणार आहे, समजा आता तर कोणी जाणार नाही गर्दीच्या ठिकाणी, पण जर समजा गर्दीच्या ठिकाणी जर गेलो तर कोणी जर समजा एकमेकाला जर ढकलत असतील, एक जण समजा चांगलं सायलेंट जात असेल पण त्याला पुढे जायचं असेल, तर तो काय करत असतो, मग दुसरा येऊन जर त्याला ढकलत असेल तर तो त्याच्या एनर्जीनं काय करत असतो, दुसऱ्याला ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, किंवा आजूबाजूच्याला तो सुद्धा काय करत असतो, प्रतिकार करत असतो. म्हणजे गर्दीमध्ये काय होत असते, एकमेकावर कोलिजन होत असते. जेवढं एकमेकाला काय करतील, ढकलत राहतील, तेवढं त्यांच्यामध्ये काय होत असते, एनर्जी तयार होत असते. जर समजा एकमेकापासून दूर असतील तर त्यांच्यात काही एनर्जी तयार होणार नाही. ते सिंपल काय करतील, साधं आपापलं जिकडे तिकडे काय करतो, आपण जात असतो. पण जर समजा एकमेकाला जर ढकलत असतील तर त्यांच्यामध्ये काय तयार होत असते, एनर्जी तयार होत असते. जेवढ्या एनर्जीनं दुसरा जर समजा एखाद्याला ढकलला, तेवढ्याच एनर्जी तो काय करत असतो, दुसऱ्याला ढकलत असतो. बरोबर आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये जी तयार झालेली जी एनर्जी असते, दॅट एनर्जी आर कॉल्ड एज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. त्याला काय म्हणतात, ऍक्टिव्हेशन एनर्जी. तरच आणि जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय होईल, मग जास्त तयार होईल, तेवढा रिएक्टंटचं काय होणार, मग प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होणार. जर समजा गर्दीच्या ठिकाणी खूप एकमेकाला जर ढकलत असतील आणि याच्यामध्ये जर एनर्जीच नसेल, तो जर समजा त्याला जर ढकलून जर जाऊ शकत नसेल कोणालाच, तर पुढे त्याच्या एम जागी तो जाऊ शकतो का, जाणार नाही. म्हणजे जर समजा याच्याकडे एनर्जी असेल तरच तो काय करेल, मग पुढे जाऊ शकतो. ओके, जर समजा याच्याकडे एनर्जीच नसेल एखाद्याकडे, तर तो पुढे जाऊ शकणार नाही. म्हणजे त्यांच्याकडे मिनिमम अमाऊंट एनर्जी असली पाहिजे. कोणती एनर्जी असली पाहिजे, ऍक्टिव्हेशन एनर्जी असली पाहिजे. म्हणजे त्या गर्दीला सावरून तो पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेवढी तरी त्याच्याकडे काय असली पाहिजे, एनर्जी असली पाहिजे. सो दॅट एनर्जी आर कॉल्ड एज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. तसंच रिएक्टंट मॉलिक्युल्स कडे सुद्धा तेवढी एनर्जी असली पाहिजे. तर हे एक्सप्लेनेशन जे आहेत मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करून सांगतो पहा. त्याला पोटेन्शियल एनर्जी डायग्राम असं म्हणलेलं आहे. याच्यामध्ये काही डेफिनेशन्स तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. तर हे आहे पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. इथे नाव लिहितो पहा मी, पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. ही पोटेन्शियल एनर्जी डायग्राम आहे. आता हे पोटेन्शियल एनर्जी डायग्राम जे आहे कशाला म्हणतात त्याबद्दल सांगतो. ओके, सो दिस इज द ट्रान्झिशन स्टेट. त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात. आणि हे आहे पोटेन्शियल एनर्जी. हे आहे पोटेन्शियल एनर्जी. ओके, आणि इथं आहे रिएक्टंट्स. ओके, हे आहेत रिएक्टंट आणि हा काय झाला मग प्रोडक्ट आहे. त्यानंतर हा जो गॅप असतो त्याला म्हणतात डेल्टा एच. सो दॅट इज द चेंज इन एंथॅल्पी.
change in enthalpy, and that gap are called as the activation energy. ऍक्टिव्हेशन एनर्जी. आणि हे जे काही ग्राफ आपण काढलेला आहे, प्लॉट केलेला आहे, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट आपण काय केलेला आहे, ग्राफ प्लॉट केलेला आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. ह्याच्यामधलंच पॉईंट आहे, कोलिजन थेअरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिएक्शन मधलाच. त्याच्यामध्ये काय आहे पहा, त्याची डेफिनेशन सांगतो 1 2 3. द graph plotted potential energy versus reaction coordinate. तर रिएक्शन कोऑर्डिनेट कोणते असतात, म्हणजे मेंबर, रिएक्शन मध्ये असलेले मेंबर. कोणते मेंबर असतात, रिएक्टंट असतो, प्रोडक्ट असतो आणि इंटरमिडिएट असतात. यांना रिएक्शन कोऑर्डिनेटर म्हणतात, मेंबर्स म्हणतात, म्हणजे रिएक्शन्स. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस रिएक्शन कोऑर्डिनेट इज कॉल्ड, जर असा ग्राफ काढलेला असेल तर इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. ओके, पोटेन्शियल एनर्जी डायग्राम. अजून 1 2 3 गोष्ट आहेत पाहिजे. याच्यामधला जो हायेस्ट पीक आहे याला हायेस्ट पीक म्हणतात. हायेस्ट पीक in the energy profile diagram is called as transition state. त्याला काय म्हणतात, ट्रान्झिशन स्टेट म्हणायचं. is called as transition state. अजून पहा, always energy of the reactant, always energy of reactant is greater than product. पहा, याचा मिनिंग समजला. हे काय नाही, हे तर समजलं. हायेस्ट पीक जो असतो त्याला ट्रान्झिशन स्टेट म्हणतात आणि हे एनर्जी प्रोफाइल डायग्राम आहे. हायेस्ट पीक म्हणजे ट्रान्झिशन स्टेट. ऑलवेज एनर्जी ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट कसं असतो, ऑलवेज एनर्जी ऑफ रिएक्टंट इज ग्रेटर दॅन प्रोडक्ट असतो. म्हणजे रिएक्टंटची एनर्जी खूप जास्त असते म्हणून तो रिएक्टिव्ह असतो, आणि प्रोडक्ट एकदा फॉर्मेशन झाला की तो स्टेबल असतो, म्हणजे प्रोडक्टची एनर्जी कमी असते. जसं तुम्हाला अगोदर एक वेळेस पण सांगितलेलं आहे की आता तुमचे एक्झाम होणार आहे, म्हणजे तुम्ही रिएक्टंट आहात, तर तुमच्याकडे खूप एनर्जी आहे, म्हणजे खूप तुम्हाला अभ्यास बी करावा लागणार आहे आणि तुम्ही अभ्यास करत आहात. हे काय झालं, तुमच्याकडे असलेली एनर्जी एकदा जर एक्झाम झाली म्हणजे त्याचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन झालं, मग नंतर तुम्ही अभ्यास करणार आहात का, नाही. म्हणजे तुमची एनर्जी कशी होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे एनर्जी जी आहे ती रिएक्टंटची कशी असते, जास्त असते, प्रोडक्टची एनर्जी कमी असते. ठीक आहे. आता पुढे चालतो पहा. द एनर्जी गॅप, कोणता, पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी गॅप, एनर्जी डिफरन्स म्हणतो, एनर्जी डिफरन्स एनर्जी डिफरन्स बिटवीन रिएक्टंट अँड ट्रान्झिशन स्टेट. रिएक्टंट अँड ट्रान्झिशन स्टेट इज कॉल्ड ॲज, रिएक्टंट आणि ट्रान्झिशन स्टेट मधला जो एनर्जीचा गॅप असतो इज कॉल्ड ॲज activation energy. It's called as activation energy. हा जो गॅप असतो त्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. तर सर इथं सुद्धा एक ऍक्टिव्हेशन एनर्जी सांगितलं. फॉर द रिएक्शन ऑफर्स, रिएक्शन होण्यासाठी त्या मॉलिक्यूलकडे, कोणत्या मॉलिक्यूलकडे, कोलायडिंग करणाऱ्या मॉलिक्यूलकडे मिनिमम अमाऊंट एनर्जी असली पाहिजे, त्या एनर्जीला म्हणतात ऍक्टिव्हेशन एनर्जी. काय पहा, मी सांगतो इथं. समजा हे ए बी सी हे रिएक्टंट आहे, तर हे तर काय करतो मी, त्यांचे मॉलिक्युल्स असे काढतो पहा. तर हे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाला काय झाले पाहिजे, कोलाइड केले पाहिजे, कोलिजन केलं पाहिजे. एकमेकाला जर समजा ते आदळत राहतील, एकमेकाला जर ते कोलिजन केलं तर त्यांच्यामध्ये थोडीशी एनर्जी तयार होत असते. म्हणजे ती एनर्जी काय होत असते, मग
ती एनर्जी एवढी असली पाहिजे, म्हणजे कमीत कमी असली पाहिजे की तो हा बॅरियर क्रॉस केला पाहिजे. तर त्या एनर्जीला, त्या मॉलिक्यूलकडे असलेल्या एनर्जीला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. ओके, मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू क्रॉस द एनर्जी बॅरियर. एक कमीत कमी तरी एनर्जी असली पाहिजे की तो एनर्जी बॅरियर तो क्रॉस करू शकला पाहिजे. त्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. मग ही ऍक्टिव्हेशन एनर्जी केव्हा तयार होत असते? जर समजा ह्या रिएक्टंट मॉलिक्यूलमध्ये कोलिजन झालं. जेवढं जास्त कोलिजन होईल तेवढं जास्त त्यांच्यामध्ये काय तयार होईल? एनर्जी तयार होईल. आणि जेवढं जास्त एनर्जीचे मॉलिक्यूल्स तयार होतील तेवढं जास्त काय होईल? कोलिजन होईल. मग त्यामुळं जास्तीत जास्त मॉलिक्यूल काय होतील? मग हे बॅरियर क्रॉस करून जायला लागते. ठीक आहे, म्हणजेच हा जो एनर्जी बॅरियर आहे क्रॉस करण्यासाठी त्या रिएक्टंट मॉलिक्यूलकडे कमीत कमी जी एनर्जी असते, दॅट एनर्जी आर कॉल्ड एज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, सो दिस इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. थ्रेशोल्ड एनर्जी सुद्धा असं म्हणता येईल आपल्याला की त्यांच्यामध्ये कमीत कमी एनर्जी जी असते, मिनिमम एनर्जी असते, दॅट इज द ऍक्टिव्हेशन एनर्जी. मग आता याच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी सांगतो पहा. तर हे जे मॉलिक्युल्स आहेत, तर हे मॉलिक्युल्स कसे असले पाहिजे? यांच्यामध्ये प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे. तर या मॉलिक्युलकडे कसला काय असलं पाहिजे? प्रॉपर ओरिएंटेशन असलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर ओरिएंटेशन जर असेल तरच ते केमिकल रिएक्शन होत असते. ओके, म्हणजेच त्या मॉलिक्युलमध्ये काय झालं पाहिजे? एकमेकापासून ते जवळ असले पाहिजे, एकमेकांमधला डिस्टन्स कमी असला पाहिजे, मिनिमम साईजचे असले पाहिजे, दोन्ही समजा साईज जे आहे ते जास्त डिफरन्स नसला पाहिजे, तरच त्यांच्यामध्ये ती केमिकल रिएक्शन होत असते. ओके, सो दिस इज द कोलिजन थेरी ऑफ बायोमॉलिक्युलर रिएक्शन्स. म्हणजे कॉम्प्लेक्स रिएक्शनसाठी नाही, तर हे बायोमॉलिक्युलर रिएक्शनसाठी जे आहे ते आपल्याला इथं एक्सप्लेन करता येतो. आता यामध्ये अजून एक पॉईंट आहे पहा, तो म्हणजे जर समजा केमिकल रिएक्शनचा रेट केव्हा वाढत असतो, केमिकल रिएक्शनचा रेट केव्हा वाढत असतो त्याच्याबद्दल इथं मी एक्सप्लेन करून सांगतो. ते तुम्ही पॉईंट काय करू शकता? लिहू शकता. जर समजा हा जर एनर्जी बॅरियर, म्हणजे केमिकल रिएक्शनचा रेट केव्हा वाढणार आहे? मग हे झालं सगळं थेरी बद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एक दोन गोष्टी आहेत आता. एक आहे कॅटलिस्ट बद्दल आणि दुसरं आहे टेम्परेचर बद्दल. ओके, तर आता टेम्परेचर बद्दल सांगतो. टेम्परेचर बद्दल काय आहे पहा. टेम्परेचर बद्दल increasing temperature, rate of reaction increases. Finish. जर टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज होत असतो. टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन वाढतो. म्हणजे काय? रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकाजवळ आहेत, तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये बॉन्डिंग आहे. रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत एकमेकाजवळ आहेत, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे. जर आपण टेम्परेचर दिलं तर त्याच्यातली बॉन्डिंग ब्रेक होऊन जाते, आणि बॉन्डिंग जर ब्रेक झालं तर ते एकमेकापासून काय होत असतात? दूर जातात. आणि दूर गेल्यानंतर काय होत असतात? मग परत ते काय होत असतात? एकमेकावर कोलिजन करतात. ओके, मग जेवढं जास्त कोलिजन होईल मग त्यांच्यामध्ये जास्त एनर्जी तयार होते, आणि त्यामुळे जास्तीत जास्त मॉलिक्यूल हे एनर्जी बॅरियर क्रॉस करू शकतात. ओके, म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर काय? टेम्परेचर म्हणजे काय? त्यांच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येणे. ओके, टेम्परेचर म्हणजे काय? त्यांच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी येत असते. तर ती जर एनर्जी आपण दिलो तर त्यांच्यामधलं काय होत असते? रेट वाढत असतो. ओके, अजून एक एक्झाम्पल सांगतो पहा. दुसरा कॅटलिस्ट. ओके, कॅटलिस्ट बद्दल काय सांगता येईल पहा. इन द presence of catalyst, rate of reaction increases. In the presence of catalyst, rate of reaction increases. कुठले केमिकल रिएक्शन घ्या, एवढं तुम्ही दोन फॅक्टर लिहू शकता, सांगू शकतो मी. आता कॅटलिस्ट बद्दल आणि टेम्परेचर बद्दल हे दोघांबद्दल अजून परत सांगतो. कॅटलिस्ट म्हणजे काय? एक सिंपल एक्झाम्पल सांगतो पहा. आपल्याला काय करायचं आहे? हे जे टेकडी आहे, हे टेकडी क्रॉस करून जायचं आहे. ओके,
ही टेकडी क्रॉस करण्यासाठी त्याच्याकडे कमीत कमी एनर्जी असली पाहिजे, तरच तो काय करू शकतो, रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होत असतं. ठीक आहे. मग आता टेम्परेचर आणि कॅटलिस्ट बद्दल सांगितलं आहे. जर समजा आता आपण काय केलेलं आहे, एक टेकडी क्रॉस करायचं आहे, सकाळी सकाळी आपण तिथं गेलेले आहोत टेकडी क्रॉस करण्यासाठी, पण काही जण काय केले आहेत, मस्त खाऊन पिऊन आलेले आहेत, पण काही जण उपाशीच आलेले आहेत. ओके. तर ज्यांनी समजा खाऊन वगैरे आलेले आहेत, नाश्ता बिष्टा करून आलेले आहेत, मस्त जेवण करून आलेले आहेत, त्यांच्याकडे खूप एनर्जी आहे, तर ते टेकडी जे आहे ते क्रॉस करू शकतात. त्यांच्याकडे तेवढी एनर्जी आहे, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, म्हणजे कमीत कमी त्यांच्याकडे तेवढी एनर्जी आहे, ते टेकडी त्यांनी क्रॉस करू शकतात. म्हणजे एका ठिकाणाहून ते दुसऱ्या ठिकाणी पलीकडल्या ठिकाणी जाऊ शकतात. पण काही जणांकडे समजा काही खाऊन आलेले नाहीत, उपाशी आहे, त्यांच्याकडे एनर्जीच नाही, मग ते जे टेकडी आहे, जे माळ आहे, ते हिल आहे, ते क्रॉस करू शकतात का? नाही. म्हणजे त्यांच्याकडे तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी नाही. ठीक आहे, समजाले? मग जर समजा ज्यांनी ते क्रॉस करू शकत नाही त्यांच्यासाठी जर समजा एक बस आणून दिली, तर बस काय करेल, त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे त्यांना त्या क्रॉस जे आहे, ते टेकडी जे आहे ते क्रॉस करू काय करेल, करून देईल. म्हणजे ज्यांच्याकडे एनर्जी नाही, जे समजा टेकडी क्रॉस करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ते कॅटलिस्ट म्हणून काय केलेलं आहे, आपण बस यूज केलेलं आहे. आणि बस काय करत असते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम केलेलं आहे. तसंच कॅटलिस्टचं काम आहे, जे की आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम जे आहे ते रिॲक्टंट मॉलिक्यूलला करत असतो, तो म्हणजे कॅटलिस्ट आहे. आणि त्यामुळं त्या केमिकल रिॲक्शनचा रेट वाढतो. यांच्याकडे खूप तेवढी एनर्जी नाही म्हणून ते हळूहळू जातील. ते जर समजा बसनं जर गेले तर खूप लवकर तिकडच्या ठिकाणी पोहोचतील. म्हणजे त्यांचा जो रेट आहे, स्पीड आहे, तो काय झालेला आहे, वाढलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच कॅटलिस्टमुळं त्या केमिकल रिॲक्शनचा रेट वाढत असतो, किंवा त्या केमिकल रिॲक्शनचा स्पीड जो आहे तो इन्क्रीज होत असतो. असंच एका ठिकाणून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जर आपण पायी जाण्याच्या ऐवजी जर एखाद्या गाडीनं वगैरे गेलो, तर आपला रेट कसा असतो, स्पीड कसा असतो, जास्त असतो. तसंच केमिकल रिॲक्शनमध्ये आहे, रिॲक्टंट मॉलिक्यूलमध्ये किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये जर आपण कॅटलिस्ट यूज केलो, तर तो काय करत असतो, केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवत असतो, स्पीड वाढत असते. ओके. आणि टेम्परेचर बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे, टेम्परेचर इज द मेजर इफेक्ट ऑन द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स. टेम्परेचर शिवाय जनरली केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस होत नाही. टेम्परेचर म्हणजे त्या रिॲक्टंट मॉलिक्यूलकडे असलेली एनर्जी आहे. जसं आपल्याला कुठेही जाण्यासाठी, काही करण्यासाठी, काम करण्यासाठी आपल्याला जेवण करावं लागते, तसंच रिॲक्टंट मॉलिक्यूलला रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी टेम्परेचरची आवश्यकता असते. मग जेवढं टेम्परेचर आपण इन्क्रीज करेल, तेवढं त्या केमिकल रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होत असतो. ओके. कारण हे जे रिॲक्टंट मॉलिक्यूल्स असतात एकमेकाला बांधून असतात, आणि जर टेम्परेचर दिलं तर त्यांच्यामधलं बॉन्डिंग जे आहे ते ब्रेक होऊन जाते, आणि बॉन्डिंग जर ब्रेक झाली तर ते रिॲक्टंट मॉलिक्यूल काय करतात, एकमेकावर आदळतात, आणि एकमेकावर जर आदळले तर त्यांच्यामध्ये एनर्जी तयार होते, आणि त्या एनर्जीला म्हणतात ॲक्टिवेशन एनर्जी. आणि ती जर एनर्जी तयार झाली तर ते रिॲक्टंट मॉलिक्यूल ऑटोमॅटिकली काय करतात, हे बॅरियर क्रॉस करू शकतात, आणि ते जर बॅरियर क्रॉस केलं तर रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असते, मग प्रोडक्टमध्ये होत असते. तर अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते थेरॉटिकल पार्ट हे आपल्याला कोलिजन थेरी बद्दल आपल्याला जो आहे तो एक्सप्लेन करता येतो. ठीक आहे. तर हा लेक्चर आपण काय करू, आज इथं स्टॉप करू, आणि पुढचा लेक्चर जे आहे ते उद्याला कंटिन्यू करू. थँक्यू.